नक्कीच तुमचं सेक्शुअल लाईफला लाईफमध्ये नक्कीच बेनिफिट करून घेऊ शकता. किंवा माझ्याकडे जे पेशंट येतात 90% पेशंट जे असतात ते इव्हन तिथले प्युबिक हेअर्स पण काढत नाहीत. फंगल इन्फेक्शन किंवा ईस्ट इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप वाढून जातात. ज्यांना वारंवार इन्फेक्शन होतं, लाली येते किंवा तिथं लाल लाल डॉट येतात, त्या लोकांनी हेअरला मेंटेन करतो की जेणेकरून आपली केस गळती झाली नाही पाहिजे. म्हणून आपण जे की आपले ॲनाटॉमी, फिजिओलॉजी किंवा न्यूरोलॉजी असते ती जर प्रॉपर मेंटेन ठेवण्यासाठी याची जर तुम्ही 10-20 मिनटं सकाळी आणि 20 मिनटं संध्याकाळी जर चांगला प्रॉपर लिंगाचा व्यायाम करून घेतला, हे प्रॉपर ठेवणं, प्रॉपर मेंटेन करणं हे तुमच्याच हातामध्ये असतं. आणि त्याचविषयी आज तुम्हाला मी सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा एक प्रयत्न करीत आहे. नमस्कार मित्रांनो, लैंगिक आयुष्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टीला खूप महत्त्व द्यावं लागतं. एक लैंगिक स्वास्थ्य म्हणजे लैंगिक स्वच्छता, आणि दुसरी गोष्ट आपल्या पेनिसची हेल्थ. हे प्रॉपर ठेवणं, प्रॉपर मेंटेन करणं हे तुमच्याच हातामध्ये असतं. आणि त्याचविषयी आज तुम्हाला मी सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा एक प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला प्रॉपर सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. जेणेकरून माझे 2500 व्हिडिओ तुम्ही जर बघितले तर तुम्हाला चांगलं प्रॉपर नॉलेज मिळू शकतं आणि घरच्या घरी तुम्ही काही गोष्टींचा उपचार करून किंवा काही वापर करून नक्कीच तुमचं सेक्शुअल लाईफमध्ये नक्कीच बेनिफिट करून घेऊ शकता. तर खरोखर मित्रांनो, जर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण मदत करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की पेनिस हेल्थ ही मेंटेन करणं हे आपल्या हातामध्ये असतं. आता काय असतं की बऱ्याच लोकांना पेनिस हेल्थ म्हणजे कसं मेंटेन करायचं याच्याबद्दल अजिबात नॉलेज नसतं. किंवा माझ्याकडे जे पेशंट येतात 90% पेशंट जे असतात ते इव्हन तिथले प्युबिक हेअर्स पण काढत नाहीत किंवा पाठीमागची जे समोरची कात्री असते ती कात्री मागं घेऊन रोज त्याला वॉश करावं लागतं, हे पण त्यांना नॉलेज नसतं. हे पण करणं गरजेचं असतं, नाही तर तुम्हाला फंगल इन्फेक्शन किंवा ईस्ट इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप वाढून जातात. आणि खरोखर एखाद्या वेळेस काय असतं की स्किन मागं पुढं बघताना जर स्किन मागं पुढं होत नसेल आणि जर तुम्हाला फायमोसिस किंवा पॅराफायमोसिस असेल, ज्याच्यामुळं जेव्हा केव्हा तुम्ही समागम करता तेव्हा काही अडथळा येत असेल तर त्यासाठी आमच्याकडे सर्जरी पण उपलब्ध आहे. आणि हे पण लोकांना माहीत नसतं की बरेच लोक माझ्याकडे जे येतात ते लग्नाच्या नंतर येतात. तर आजच्या स्थितीमध्ये ही सर्जरी करणं पण खूप सोपं झालेलं आहे. हे सर्कमसिजन डिव्हाइस आहे, एकदम सोपं डिव्हाइस आहे की याच्यामध्ये आम्ही इंजेक्शन टाकून 1 मिनिटात सर्जरी होऊ शकते आणि लाईफ लाँग तुम्हाला बेनिफिट देऊ शकतं. जसं की डायबेटिकवाल्यांना नाही, ज्यांना वारंवार इन्फेक्शन होतं, लाली येते किंवा तिथं लाल लाल डॉट येतात, त्या लोकांनी नक्कीच सर्जरी करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण की वारंवार इन्फेक्शन आल्यामुळं काय होतं की आपलं सेक्शुअल लाईफ खूप डिस्टर्ब होऊन जातं. आता दुसरी गोष्ट की साधं लोकांना माहीत नसतं की जसं की आपण केसांची निगा करतो. डेली आपण आंघोळ केल्यानंतर आपल्या केसाला पण आपण ऑइलिंग करतो, स्काल्पला ऑइलिंग करून मसाज करतो आणि काही रात्री काही झोपताना आपण स्काल्पला ऑइलने मसाज करून आपल्या स्काल्पला मेंटेन करतो किंवा आपल्या हेअरला मेंटेन करतो की जेणेकरून आपली केस गळती झाली नाही पाहिजे. म्हणून आपण ॲज अ प्रिव्हेन्शन हे करतो. मग ॲज अ प्रिव्हेन्शन जे इतकं महत्त्वाचं पार्ट आहे आपलं पेनिस, त्याला जर तुम्ही जर प्रॉपर जर मेंटेन ठेवलं तर डेफिनेटली सेक्शुअल परफॉर्मन्समध्ये इम्प्रूव्हमेंट मिळण्यासाठी त्याची नक्कीच तुम्हाला मदत होऊ शकते. आणि त्यासाठी सिम्पली काय करायचं आहे, तुम्हाला कोणत्याही अल्पाजन ऑइलसारख्या ऑइलने 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं संध्याकाळी जर प्रॉपर डेली मसाज जर केली तर डेफिनेटली आपल्या पेनिस हेल्थची जे की आपले ॲनाटॉमी, फिजिओलॉजी किंवा न्यूरोलॉजी असते ती जर प्रॉपर मेंटेन ठेवण्यासाठी नक्कीच हे ऑइल मसाज तुम्हाला मदत करू शकतं. तुम्हाला प्रॉब्लेम असो वा नसो तरी तुम्ही 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं संध्याकाळी या अल्पाजन ऑइलसारख्या ऑइलने नक्कीच मसाज करणं गरजेचं असतं. हे माझ्या क्लिनिकला पण अवेलेबल आहे आणि माझ्या ऑनलाईन स्टोअरला पण अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट, आता एक पेनाईल एक्झरसाइज मशीन माझ्याकडे आहे. आता हे पेनाईल एक्झरसाइज मशीन काय करतं की ज्या लोकांना श्रिंकेजचा प्रॉब्लेम आहे, ज्या लोकांना आपलं आखूड होऊन जातं, ज्या लोकांना प्रॉपर तिथं ब्लड फ्लो नाही आहे, तिथं ब्लड फ्लोची कमी आहे किंवा तिथल्या जे नसा आहेत खूप अति अस्थेमधून किंवा डॅमेज झालेले आहेत, त्या लोकांसाठी नक्कीच हे व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस ज्याला मी पेनाईल एक्झरसाइज म्हणतो, याची जर तुम्ही 10-20 मिनटं सकाळी आणि 20 मिनटं संध्याकाळी जर चांगला प्रॉपर लिंगाचा व्यायाम करून घेतला तर नक्कीच तुमच्या पेनिस हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी नक्कीच या इन्स्ट्रुमेंटची मदत होते. हे पण लोकांना माहीत नसतं
म्हणून मी या व्हिडिओद्वारे सांगत आहे. तर मित्रांनो, इन्स्ट्रुमेंट भरपूर असतात, पण हे एकदम स्ट्रॉंग, चांगलं, मजबूत आणि इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट आहे, जे की माझ्या क्लिनिकला किंवा ऑनलाईनला पण उपलब्ध आहे. तर मित्रांनो, अशा बऱ्याच गोष्टी असतात की जिथे की आपल्याला प्युबिक हेअर काढणं गरजेचं असतं, त्याचे मागं पुढं करून त्याला क्लीन करणं गरजेचं असतं. आणि जेव्हा केव्हा तुम्ही समागम करता तेव्हा त्याच्या अगोदर पण तुम्हाला क्लिनिंग करणं गरजेचं असतं. इतकं तुम्ही आठवण ठेवा, नाही तर तुमचं फंगल इन्फेक्शन तुम्ही तुमच्या पार्टनरला देऊ शकता आणि मग नेहमी पार्टनरकडून तुम्ही घेऊ शकता. मग देवाणघेवाण करून ते जे फंगल इन्फेक्शन असतात ते की लवकर बरे होत नाहीत आणि नक्कीच आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये आपल्याला डिस्टर्ब करत असतात. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे तुमची हार्टची, तुमच्या केसांची, तुमच्या इतर शरीरांच्या पार्टची तुम्ही निगा घेता किंवा कपड्याची निगा घेता किंवा गाडीची निगा घेता किंवा मोबाईलची निगा घेता, त्याचप्रमाणे तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो पेनिस, त्याची हेल्थ मेंटेन करणं हे पण तुमच्याच हातामध्ये आहे. इतकं तुम्ही आठवण ठेवा. उगीच अति हस्तमैथून करून त्याची हेल्थ डॅमेज करू नका. जर डॅमेज केली असेल तर इमिजिएट त्याच्यावर माझ्या क्लिनिकला येऊन केव्हाही तुम्ही उपचार करून घ्या. आणि जेणेकरून जर तुम्ही लग्नाच्या सामोरं जात असाल तर नक्कीच तुम्हाला फायमोसिस किंवा पॅराफॅमोसिस काही असेल तर असे हे सर्जरीद्वारे जे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आम्ही, हे नक्कीच अगोदर सॉल्व्ह करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.